3 आरोपियों को गिरफ्तार कर 17 कैसीनो मशीनें और नकदी जब्त की गई। करीब 4.83 लाख रुपए का माल बरामद कर एक फरार आरोपी की तलाश जारी है। पोलीस स्टेशन तहसील हद्दीमध्ये काल संध्याकाळी पोलीस स्टेशन तहसीलचे अधिकारी आणि अंमलदार फूट पेट्रोलिंग करत असताना त्यांना अशी खात्रीशीर माहिती मिळाली की पाचपावली ब्रिज जवळ, पाचपावली जो रेल्वे क्रॉसिंग आहे त्या रेल्वे क्रॉसिंग जवळ एका ठिकाणी कॅसिनो, ज्याच्यामध्ये त्या मशीन्स असतात, त्याच्यामध्ये ते व्हील फिरवून पैसे लावले जातात, जुगार खेळला जातो, असा कॅसिनो सुरू आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली। त्यावरून पोलीस स्टेशन तहसीलचे अधिकारी राजेश मादेवार आणि त्यांच्या पथकाने आणि PSI रसूल यांच्या पथकाने तिथे ताबडतोब रेड केली आणि तिथे दाखल असलेले सगळे जे कॉम्प्युटर्स आहेत आणि त्या मशीन्स आहेत त्या सगळ्या आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 74/2026 कलम 4(5) मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये एकूण 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। गौरव राजेश नान्हे, वय 23 वर्षे, राहणार जुनी मंगळवारी, मट्टीपुरा, नरेंद्र घाटोळे यांच्या घरी किरायाने, पोलीस ठाणे लकडगंज, नागपूर शहर। अक्षय देवीदास फुलझेले, वय 26 वर्षे, राहणार नाईक तलाव, बांगलादेश आणि रोहित श्रीकांत भोंगाळे, वय 23 वर्षे, राहणार सम्राट अशोक चौक, आंबेडकर नगर, वाडी, असे 3 आरोपी त्यात निष्पन्न झालेले आहे आणि आरोपी विरुद्ध आम्ही असा गुन्हा दाखल केलेला आहे। एकूण 4,83,850 रुपयाचा आम्ही साहित्य जप्त केलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने आरोपीवर काही त्याचा गुन्हे अभिलेख आहे किंवा कसे याची आम्ही पडताळणी करत आहोत। तो असल्यास आम्ही त्या गुन्ह्याच्या कागदपत्रात समावेश नक्कीच करू आणि आम्ही पेट्रोलिंग करत असताना आम्हाला दक्ष नागरिकाने तशी माहिती दिली की असा असा प्रकार सुरू आहे म्हणून आम्ही तात्काळ त्याच्यावर कारवाई केलेली आहे। आदरणीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सरांनी कोणत्याही प्रकारचा अवैध धंदा थारा मिळू देणार नाही किंवा लागू द्यायचा नाही असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत। त्याच्या अनुषंगाने तहसील पोलिसांनी ही कारवाई केली।